संदीप देसाई या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी अद्याप तरी लस सापडलेली नाहीये, त्यामुळे त्यांना बरं करण्यासाठी वेगवेगळ्या उपचार पद्धतींचा वापर केला जातोय। त्यातीलच एक आहे आयुर्वेदिक उपचार पद्धती। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयुर्वेदिक डॉक्टरांची एक टास्क फोर्स तयार केलेली आहे, ज्यामध्ये मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ यांचाही समावेश आहे। राज्यभरामध्ये या उपचार पद्धतीच्या माध्यमातून कसे उपचार केले जाणार आहेत या संदर्भात गाईडलाईन्स ठरवल्या जाणार आहेत, तर त्या संदर्भातील औषधांचं राज्यभरामध्ये योग्य पद्धतीने वितरण व्हावं या संदर्भात सुद्धा ही टीम लक्ष ठेवून असणार आहे। आणि याच टास्क फोर्स विषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत डॉक्टर उदय कुलकर्णी आहेत, जे आयुर्वेदिक तज्ञ आहेत, आणि त्याचबरोबर डॉक्टर ऋतुजा महाजन सुद्धा आहेत, त्या होमिओपॅथिक डॉक्टर आहेत। मी सुरुवात करणार आहोत उदय कुलकर्णी यापासून। उदय सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय काय तुम्हाला आता सध्या पहिल्या टप्प्यामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत, नेमकं स्वरूप कसं असणार आहे या टास्क फोर्सचं? टास्क फोर्स हा विशेषतः आयुर्वेद आणि युनानी होमिओपॅथी या सगळ्या आपल्या भारतीय चिकित्सा परंपरा ज्या आहेत त्यांना एकत्र घेऊन करण्यासाठी केलेली आपल्या शासनाची एक वेगळी योजना आहे की ज्याच्यामध्ये जे चालू आहे त्याला जोड म्हणून जर समजा आपण काही केलं आणि पेशंट्स लवकर आपण बरे करू शकलो, मुख्यतः आता असिम्प्टोमॅटिक म्हणजे ज्यांना कोरोना आलेला आहे आणि त्यांची लक्षणं दिसत नाहीत किंवा अगदी माइल्ड लक्षणं आहेत, यांच्यासाठी आपण मुख्यतः प्रयत्न करणार आहोत। वेगवेगळे औषधं आयुर्वेदातली जी आहेत त्यांचा आणि आयुर्वेदातली जीवन पद्धती यांचा उपयोग करायचा आहे। होमिओपॅथीची काही प्रभावी औषधं आहेत त्यांचा याच्याबरोबर समावेश करायचा प्रयत्न आहे। आणि टास्क फोर्सचं मुख्य आता ज्या ठिकाणी गठन करण्यात आलंय त्याची आपल्याकडे मीटिंग आपली लवकरात लवकर सुरू होणार आहे, पण तोपर्यंत आम्हाला अशा इन्स्ट्रक्शन्स आहेत की याच्यावरती तुम्ही अभ्यास करून ठेवा आणि उद्या आपली प्रेझेंटेशन सगळी घेऊन आम्हाला उद्या सगळ्या टास्क फोर्सच्या मेंबर्सना एकत्र यायचं आहे आणि त्यावेळी दिशा पुढची ठरवली जाईल। अगदी। डॉक्टर ऋतुजा, दुसरा प्रश्न तुम्हाला आहे की आपण बघितलं डॉक्टर उदय यांनी सांगितलं कशा पद्धतीने आता उपचार केले जातील, कसं नियोजन असणार आहे। फक्त होमिओपॅथीचे डॉक्टर होमिओपॅथीचा इलाज करणार आहेत, आयुर्वेदिक डॉक्टर आयुर्वेदिकचा, की ॲलोपॅथी सोबत या दोन्ही जे उपचार पद्धती आहेत त्यांचा सुद्धा समावेश केला जाणार आहे? बोला, तुमचा आवाज येतोय। आपण बघतोय काही तांत्रिक कारणांमुळे त्यांचा संपर्क होत नाहीये, त्यांना आपला आवाज पोहोचत नाही। डॉक्टर उदय यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात। डॉक्टर, आपण बघितलं की आतापर्यंत म्हणजे आयुर्वेदिक ॲलोपॅथी यामध्ये थोडासा लोकांमध्ये झटपट ॲलोपॅथीचे उपचार केले की झटपट बरं व्हायला होतं अशी एक लोकांची धारणा आहे, त्याबद्दल थोडंसं सांगाल? आतापर्यंत आयुर्वेदानं केलेले या सगळ्या म्हणजे साथीचे रोग असतील किंवा इतर जे रोग असतील त्यांच्या बाबतीमध्ये कोणकोणते उपचार पद्धती अवलंबल्या होत्या आणि आता या कोरोना सारख्या आजारामध्ये काय करता येऊ शकेल? आपल्या सगळ्या दर्शकांना मला सांगायला आनंद होईल की कोरोना किंवा या स्वरूपाचे जे जीवाणू विषाणू यांच्याबद्दलचा आयुर्वेदामध्ये विचार जो आहे तो आज नाही तर गेल्या 2,500-3,000 हजार वर्षापासून केला जातोय। आणि साथीचे रोग जरी समजा बदलले तरी आपलं मानवी शरीर जे आहे या शरीरासाठी आयुर्वेद जास्त विचार करतो। म्हणजे बाहेरून येणारा जो कोणी होस्ट आहे, आपल्या या होस्ट वरती अटॅक करणारा जो कोणी वेगवेगळे व्हायरस असतील किंवा त्या ठिकाणी इतर जीवाणू विषाणू असतील तर त्यांच्यामध्ये बदल किती झाले तरी शरीराची जर प्रतिकार क्षमता चांगली असेल, व्याधी क्षमता आपलं चांगलं असेल तर या सगळ्या रोगांना प्रतिकार करून आपण पुरून उरू शकतो। आणि म्हणूनच गेल्या 2,500 वर्षांमध्ये मानव हा सर्व श्रेष्ठ ठरलेला आहे। फक्त आज आपल्याला कोरोना व्हायरस जो आहे त्याचं स्वरूप माहीत नसल्यामुळे आपल्याला गोंधळ थोडासा झाल्यासारखा झालाय। 4 महिन्यामध्ये अचानकपणाने सगळ्या जगभर याची साथ पसरली आणि आता जेव्हा आपण आयुर्वेदातून किंवा इतर शास्त्रातून याच्यावर विचार करायचा त्यावेळी आयुर्वेद याच्यामध्ये असं सांगतं की जर शरीराला पहिल्यांदा आपल्या सुरक्षा कवच आपण द्यायचं असेल तर त्याच्यासाठी काही ठराविक योजना आहे। आपल्या दिनचर्येपासून सकाळी उठल्यापासून आपण काय करायचं आणि काय काय औषधं घेतल्याने आपलं व्याधी क्षमता वाढू शकेल या सगळ्याची त्याच्यात योजना आहे। आम्ही आता ज्यावेळी आपण म्हणतो की आयुर्वेद स्लो आहे तर त्यावेळी आम्ही असं बघितलंय की जर अशा प्रकारचं जीवाणू विषाणूंचा काही आपल्या शरीरावरती हल्ला झाला तर आपला घसा आणि नाक यातून त्यांचं आपल्या शरीरावरती आक्रमण होतं आणि याचं जर समजा संरक्षण केलं तर बरेचसे इथून येणारे रोग जसा कोरोना येतो तो लवकर बरा करता येऊ शकतो। म्हणजे जिथे आज आपल्याला एखाद्या ट्रीटमेंटमध्ये 15 ते 17 दिवसामध्ये तो रिपोर्ट निगेटिव्ह येत नाही
तो पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये निगेटिव्ह आणण्याचा प्रयत्न आपण या आयुर्वेदाच्या माध्यमातून केला तर निश्चित चांगले रिझल्ट्स आपल्याला मिळतात. पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह होताना आपल्याला बघायला मिळतील आणि त्यामुळेच आज उत्साहाचं वातावरण आमच्यासाठी असं आहे की आयुर्वेदातल्या या प्रभावी उपचार पद्धती या प्रत्यक्ष रुग्णांवरती करून आज आपल्याला जो आयुर्वेद पूर्वी प्रभावी होता तोच प्रभावी आजही आहे हे दाखवण्याची आयुर्वेदातल्या प्रत्येक वैद्याला आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व वैद्यांशी संपर्क साधायचा प्रयत्न करतोय आणि त्यांच्याकडनं आम्हाला उत्साहाने प्रतिसाद येतोय की अशा पद्धतीने आपण काम करायला प्रत्यक्ष आपल्याला संधी मिळतीये आणि आम्ही सर्वजण मिळून निश्चित याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला चांगला दिलासादायक काम करून दाखवू असा आम्हाला विश्वास आहे. अगदी डॉक्टर उदय, या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर या म्हणजे आराखडा कसा असणार आहे? जिल्हा पातळीवर डॉक्टरांची टीम असणार आहे की तालुका पातळीपर्यंत पोहोचायचा प्रशासनाचा प्रयत्न आहे? त्याबद्दल काही माहिती देऊ शकाल? याच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी अजून नक्की व्हायच्या आहेत पण तरी तालुका पातळीवरती आमचा प्रयत्न असणार आहे. जवळजवळ 2,500 ते 3,000 डॉक्टरांच्या पर्यंत आम्ही पोहोचायचा आता प्रयत्न अगोदरच केलेला आहे. ज्या क्षणी आम्हाला लक्षात आलं त्या क्षणी आम्ही ही यंत्रणा कामाला लावली आणि बऱ्याच जणांशी आम्ही पोहोचायचा प्रयत्न सुरू केलाय. 2,500 ते 3,000 डॉक्टर याच्यामध्ये सामील होण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या लेवलवरती. त्याच्यापेक्षा जास्तही येतील कारण केवळ एका दिवसामध्ये आम्हाला इथपर्यंत पोहोचता आलेलं आहे. आणि त्याच्यातला दुसरा भाग म्हणजे ते अवेअरनेस पासून वेगवेगळ्या स्तरावरती काम करावं लागेल. ज्यांना झालेला नाही त्यांना होऊ नये म्हणून अवेअरनेस म्हणजे त्यांची संबोधन करावं लागेल, त्यांना सांगावं लागेल काय काय दिनचर्या पाळल्याने ते प्रतिबंध करू शकतील. ज्यांना झालेला आहे अशा व्यक्तींना लवकर बरं करण्याचा प्रयत्न करण्यात येईल आणि प्रत्यक्ष ऍक्टिव्ह जे पेशंट्स आहेत त्यांची मॅनेजमेंट आज जी चालू आहे त्याच पद्धतीने चालू राहील. जर आम्हाला या पहिल्या 2 पातळीवरती यश चांगलं मिळालं तर कदाचित ज्यांना पेशंट आहेत की ज्यांच्यामध्ये ऍक्टिव्ह लेवल आहे त्या ठिकाणी आयुर्वेद प्रभावीपणाने काम करतो पण त्याची संधी मिळाली तर आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. अगदी डॉक्टर ऋतुजा सुद्धा आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. ऋतुजाजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होमिओपॅथी डॉक्टरांची किंवा होमिओपॅथीमध्ये कशा पद्धतीनं अशा साथीच्या रोगांवर उपचार करण्याची पद्धती आहे आणि आता सध्या किती होमिओपॅथी डॉक्टर या टास्क फोर्समध्ये आता जोडले गेलेले आहेत? अनेक होमिओपॅथिक डॉक्टर्स सध्या या टास्क मध्ये जोडले गेलेले आहेत आणि होमिओपॅथीमध्ये नक्कीच आपल्याकडे अनेक औषधं आहेत पण होमिओपॅथीमध्ये जे आता चाललेलं आहे की एकच आर्सेनिकम अल्बम या औषधाने जे कोविड बरा होईल तर ते चुकीचं आहे. आर्सेनिकम अल्बम हे आपण फक्त प्रिव्हेंटिव्ह देऊ शकतो ज्याच्यामुळे लॅरिंजायटिस म्हणजे घशाचा आणि घशापासून फुफ्फुसाला होणारी सूज आणि जो होणारा अपाय आहे त्याला थोडाफार आपण आळा घालू शकतो. पण खरं पाहता प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते, प्रत्येक व्यक्तीचे सिम्पटम्स वेगळे असतात, प्रत्येक व्यक्तीला वेगळा त्रास होतो. कोरोनाचे सगळेच पेशंट एकसारखे नसतात आणि होमिओपॅथीचं मूळ हेच असं आहे की व्यक्ती तितक्या प्रकृतीत व्यक्ती बघून त्याचे मेंटल्स, त्याची विचारसरणी, त्याची शरीरयष्टी ह्या सगळ्याच्या दृष्टीने जर व्यवस्थित इंडिव्हिज्युअलायझेशन करून जर औषध दिलं तर 100% त्याच्यामध्ये यश मिळतंय. आणि होमिओपॅथीमध्ये अनेक औषधं आहेत जे अगदी लास्ट स्टेज पर्यंत सुद्धा आपण देऊ शकतो आणि अनेक होमिओपॅथिक डॉक्टर सध्या खूप मेहनत करतायत प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन वाटण्यासाठी आणि अशा प्रकारे कोरोनाचे पेशंट त्यांना हाताळायचे आहेत. तर माझ्या मते त्यांना सुद्धा जर एक चान्स दिला गेला तर फारच जास्त मदत होईल. ॲलोपॅथी, होमिओपॅथी सगळ्या पॅथीज आपण ट्राय केला तर तसंही आपल्याकडे मूळ औषध जर मिळालेलं नाहीये तर पेशंटला लवकरात लवकर बरं होता येईल आणि समाजाला फार त्याची मदत होऊ शकेल. अगदी डॉक्टर उदय, मी तुमच्याकडे येतोय पुन्हा. काय आपण बघितलं की आतापर्यंत अनेक वेळेला महामारी प्लेगची एक मोठी साथ आलेली होती देशभरामध्ये आणि असंख्य लोक या त्या विळख्यामध्ये सापडलेले होते. या सगळ्या अशा महामारीच्या काळामध्ये असा काही इतिहास आहे की आयुर्वेदिक उपचार पद्धतीनं रुग्णांमध्ये खूप चांगल्या प्रकारे बदल झाला, रुग्ण बरे झाले? त्याबद्दल काय सांगू शकता? गंमत अशी आहे की ज्या वेळी महामारी आणि त्याच्यावरती आयुर्वेदाचे उपचार असा आपण विचार करतो त्यावेळी आयुर्वेदातली तत्व जी आहेत ती म्हणजे शरीराला पहिल्यांदा जास्तीत जास्त सुरक्षित करा, मग बाहेरच्या जंतूंच्या वरती आपल्याला प्रतिकार करणं सोपं होतं. मग याच्यामध्ये पंचकर्म काही ठिकाणी सांगितलेली आहेत. शरीर शुद्ध करायचं आतून, त्याच्याबरोबरच खाण्यापिण्यावरती नियंत्रण आणायचं आणि ते नियंत्रण आणताना ज्यांना अशा प्रकारचा त्रास झालेला आहे त्यांना जमेल तेवढ्या पद्धतीने, जसं आपण आता कोरोना हे श्वसन मार्गातून येतोय तर श्वसन मार्गाच्या प्रोटेक्शनसाठी त्या ठिकाणी छान पद्धतीने वाफ दिली, गुळण्या केल्या,
तर हा त्या ठिकाणचा जो काही सेल्स आहेत, म्युकोजा म्हणतो, तो म्युकोजा आहे, तो जास्त चांगल्या पद्धतीने या जंतूंचा प्रतिकार करू शकतो आणि जंतू तिथल्या तिथेच आपण नष्ट करू शकतो. आणि त्यामुळे 3 ते 4 दिवस त्या ठिकाणी राहणारे जंतू जर समजा तुम्ही या पद्धतीने वेळच्या वेळी नष्ट करू शकलात, तर पुढे रोग होणार नाहीये आणि ज्यांना झालेलं आहे त्यांना पटकन आपल्याला त्याच्यातून बाहेर काढता येईल. या स्वरूपाची तत्व आणि त्याच्याच बरोबरीने ज्वर चिकित्सा ही आयुर्वेदामध्ये अतिशय महत्वाची आहे. आणि हा ज्यावेळी बाहेरून असा एखादा रोग येतो त्यावेळी त्याला आगंतू ज्वर म्हणतात. आगंतू म्हणजे ज्याचं कारण आपल्याला निश्चित लक्षात येत नाहीये. तर त्यावेळी त्याने आगंतू ज्वर आणि सान्निपातिक ज्वर अशा 2 त्यांनी चिकित्सा पद्धती ज्या सांगून ठेवल्या आहेत त्याचा वापर केला तर छान औषधं आयुर्वेदामध्ये आहेत की जी कुठल्याही स्टेजला आपल्याला वापरता येतात. आणि याचं ज्ञान विशेष म्हणजे आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने रसौषधी त्याच्यातल्या ज्या आहेत त्यांचाही उपयोग आणि आज वाटल्या जाणाऱ्या काही औषधं पुढच्या काळामध्ये जशी आहेत, आयुर्वेदाची आहेत, होमिओपॅथीची आहेत, यांच्या साहाय्याने आपण प्रतिकार आणि प्रतिबंध दोघांचाही चांगला मेळ घालू शकणार आहे. आणि लोकांना आज जर समजा बघितलं तर आयुर्वेदाचा इतिहास जर बघितला तर ज्यावेळी मागची महामारी जी प्लेगची होती त्यावेळी भारतामध्ये आयुर्वेदाला तेवढं महत्व नव्हतं, कारण त्यावेळी आपल्याकडे परकीयांचं राज्य होतं. पण 1600-1700 सालाच्या अगोदर ज्यावेळी आपल्या इथे अशा पद्धतीची महामारी, त्यावेळी एवढं सहज प्रभावी लक्षणं किंवा त्याच्यावरती काम करणं शक्य नव्हतं. पण आपण जर बघितलं तर 1920 साली 1918 साली ज्यावेळी महामारी होती त्यावेळी आयुर्वेदाच्या वैद्यांना जर समजा तसाच चान्स मिळाला असता तर कदाचित एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या इथे मनुष्यहानी झाली नसती. आणि त्याच्यानंतरही आपण बघतोय की आपल्या इथे कुंभमेळा आहे. हा कुंभमेळ्यामध्ये आपण एक प्रकाराने इम्युनिटी, हर्ड इम्युनिटीला आज खूप महत्व आलंय. सगळीकडे हर्ड इम्युनिटी हा शब्द तुम्ही ऐकला असेल. हर्ड इम्युनिटी तयार करण्यासाठी आपल्या भारतामध्ये कुंभमेळे हे दर 3 वर्षांनी वेगवेगळ्या ठिकाणी घेतले जायचे की ज्याच्यामुळे लोकांना वेगवेगळ्या जीवाणू विषाणूंना कमी प्रमाणात शरीरावरती हल्ला करता आणि शरीराला प्रतिकाराची एक संधी देणं, याच्यासाठी कुंभमेळ्यांचा खूप उपयोग व्हायचा. आणि त्यामुळे आपल्या इथे बघितलं असेल तर अशा महामारीचं प्रमाण त्या मानाने कमी असायचं. दुसऱ्या बाजूने आपल्या खाण्यापिण्यामध्ये जे मसाले वापरले जातात या मसाल्यांचाही वेगवेगळ्या रोगांना प्रतिकार करण्यासाठी खूप चांगला उपयोग होताना आपल्याला बघायला मिळतो. औषधं ही आयुर्वेदामध्ये 3 नंबरला येतात. सगळ्यात पहिल्यांदा तुमची दिनचर्या, तुमचं खाणं पिणं, नंतर औषधं, नंतर शरीर शुद्धीसाठी करणारं दर ठराविक काळात केलं जाणारं पंचकर्म. हे त्यावेळी केलं तर म्हणजे परत परत होणं तुमचं टाळता येतं. आणि हे प्रभावी साधनं वापरण्यासाठी आम्हाला उद्या टास्क फोर्सला आम्हाला जर समजा ही संधी देता आली आमच्या सर्व वैद्यांना तर आपण दाखवू शकतो की महाराष्ट्रातून पुढच्या 3 ते 4 आठवड्यामध्ये आपण निश्चितच या महामारीचं चांगलं नियंत्रण करू शकू. आणि एकमेकांचा हात धरूनच पुढे जाण्याची आज ही वेळ आहे. जसं पोलीस आहेत किंवा आमचे परिचारक आणि वैद्यांच्या टीम्स आज तुम्हाला सगळीकडे दिसत आहेत मदत करताना, त्याच्याच जोडीला आपण असं म्हणू शकतो की आयुर्वेद, ॲलोपॅथी, युनानी असू दे किंवा होमिओपॅथी असू दे, हे सगळेजण एकत्र मिळून आपल्या मदतीला या ठिकाणी उभे राहिलेत. आणि त्याचा उपयोग करून ज्या काही छोट्या छोट्या आपल्याला टिप्स दिल्या जातील आपल्या माध्यमातून त्या टिप्स जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचतील. कारण तुमच्या लोकप्रिय चॅनलनी जर समजा सांगितलं की दररोजच्या दररोज गुळण्या करा, दररोजच्या दररोज वाफ घ्या, तर ते जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचेल. आणि म्हणून मला असं वाटतं की माध्यमांचं याच्यामध्ये महत्व खूप मोठं आहे. आम्ही जे सांगू ते तुम्ही सगळ्यांच्याकडे पोहोचवल्यानंतर बिमारीची काय या ठिकाणी बिशाद आहे की ही वाढेल. अगदी. डॉक्टर ऋतुजा यांच्याकडे जातोय. ऋतुजा, आपण बघितलं तर होमिओपॅथी असेल किंवा आयुर्वेदिक असेल, या सगळ्याकडे असं बघितलं जाते की जे जुने रोग आहेत, जुने आजार आहेत, ते मुळापासून दूर करण्यासाठी होमिओपॅथी किंवा आयुर्वेदिकचा अवलंब केला जातो. आणि बऱ्याच वेळेला होमिओपॅथीची औषधं दीर्घकाळ घ्यावी लागतात. तर अशा वेळेला, अशा महामारीमध्ये कशी उपचार पद्धती असू शकते होमिओपॅथीमध्ये? प्रतिकारशक्ती वाढवणं असेल किंवा जर आजारी एखादा रुग्ण असेल कोरोनाचा, तर त्यावर कशा पद्धतीची उपचार पद्धती अवलंबली जाऊ शकते? होमिओपॅथी बद्दल सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतिशय चुकीचं मत आहे लोकांचं की त्याला फार वेळ लागतो किंवा दीर्घकाळ औषधं घ्यावी लागतात. अर्थात एखादा रोग जर तुम्हाला 10 वर्षापासून असला तर त्याला आपण क्रोनिक आजार असं म्हणतो आणि अशा वेळेला तुम्हाला ते दीर्घकाळ औषध घ्यावं लागतं. पण ज्या वेळेला पेशंटला आत्ता काहीतरी अक्यूट झालेलं आहे, आता ही महामारी किंवा हा कोरोना हे अक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन असतं, तर अशा वेळेला कितीतरी होमिओपॅथीमध्ये सुंदर औषधं आहेत की जी अक्षरशः तासाभरात आपल्याला त्याच्यापासून रिझल्ट मिळत असतो. इव्हन आयसीयू मध्ये मी कितीतरी पेशंट्सना यापूर्वी ट्राय केलेलं आहे. आता सुद्धा रिसेंटली एका पेशंटला ट्राय केलं ज्याला न्यूमोनिया डेव्हलप झाला होता आणि अशा वेळेला 24 तासाच्या आत
त्या मेडिसिन नुसते ते 2 थेंब दिल्याने पेशंटचा निमोनिया बऱ्यापैकी सेटल व्हायला लागला, पेशंट लवकरात लवकर रिकव्हर व्हायला लागला. तर जी चुकीची भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे की होमिओपॅथी ही फार वेळ लावते किंवा फार दीर्घकाळ घ्यावी लागते, तर असं काहीही नाहीये. होमिओपॅथी देखील फार पटापट कामं करते आणि कितीतरी अक्यूट आजारामध्ये अक्यूट काम पटापट, इव्हन ॲलोपॅथी पेक्षा जास्त. तापामध्ये तर मी ॲलोपॅथी पेक्षा 10 मिनिटात, मायग्रेनमध्ये 10 मिनिटात सुद्धा आम्ही त्यांना अगदी रिलीफ दिलेला आहे पेशंटमध्ये, की 2 थेंब तोंडात टाकले किंवा 2 पिल्स टाकल्या की पेशंटला 10 मिनिटांनी बरं वाटायला लागतं. अर्थात ॲलोपॅथीला ती ड्रग ऑफ ऍक्शन यायलाच मुळात 1-1.5 तास लागतो. त्याच्याही पेक्षा लवकर सुद्धा होमिओपॅथी काम करू शकते. पण ते योग्य औषध, योग्य निदान, योग्य वेळेला दिलं तर नक्कीच त्याचा उपाय होतो. आणि बऱ्याच महामारींमध्ये ह्यापूर्वी सुद्धा होमिओपॅथीचा प्रयोग केला गेला आहे. स्वाईन फ्लू, डेंग्यू, स्कारलेट फीवर, त्या अगोदर जो आपल्याकडे ह्याचा फ्लू आला होता, आपला स्पॅनिश फ्लू, त्यावेळेला सुद्धा होमिओपॅथीनी खूप काम केलेलं आहे. त्याबद्दलचे पेपर सुद्धा आपण पब्लिश झालेले आहेत. 2003 मध्ये जो पेपर पब्लिश झाला होता तो स्वाईन फ्लू आणि डेंग्यू बद्दलचा होता. त्याच्यात कितीतरी एव्हिडन्स, कितीतरी केसेस दाखवल्या गेल्या आहेत की ज्या त्याच्यामुळे बऱ्या होऊ शकल्या. तर होमिओपॅथी नक्कीच याच्यात काम करते. आणि जसं आपल्या कोरोनामध्ये जे सेल्स ब्रेकडाऊन होतात, म्हणजे लाल रक्तपेशी ज्या असतात, ज्याला आपण रेड ब्लड सेल्स म्हणतो, तर ह्याचं ब्रेकडाऊन खरं तर त्यात होत असतं. आणि ह्या रेड ब्लड सेल्सचं ब्रेकडाऊन थांबवण्याकरता आपण हायड्रॉक्सिक्लोरोक्विन ॲलोपॅथीमध्ये देतो, पण त्याच्याने अनेक साईड इफेक्ट्स होतात. त्याऐवजी आपण जर इंडिव्हिज्युअलायझेशन करून त्या पेशंटची नीट माहिती घेऊन जर त्याला होमिओपॅथीमध्ये 8-10 तरी मिनिमम अशी औषधं आहेत जी हे थांबवू शकतात, आणि ती जर औषधं दिली तर पेशंट लवकरात लवकर बरा होईल आणि त्याचा ह्या प्रकारचा सेल ब्रेकडाऊन बऱ्यापैकी आपल्याला थांबवता येईल. अगदी आपण बघतोय महाराष्ट्र सरकार आता टास्क फोर्स स्थापन करते आणि त्यामध्ये आयुर्वेदिक असतील किंवा होमिओपॅथी डॉक्टर यांची एक टीम तयार होते. याचबद्दल आपण डॉक्टर उदय कुलकर्णी आणि डॉक्टर रुजुला महाजन यांच्याशी बोलतोय. ही चर्चा अशीच सुरू ठेवूयात. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.